रसिक हो नमस्कार. मी श्रीकांत गोपाळ काळे साहित्यिक गप्पा आणि कविता याच्या 7व्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज या भागात मी तुम्हाला 2 कविता ऐकवणार आहे. पहिल्या कवितेचं नाव आहे धनयोग. पण ती कविता ऐकवण्यापूर्वी या कवितेची जन्मकथा मी तुम्हाला जरा थोडक्यात सांगतो. काय झालं की मी एका कामासाठी सरकारी कार्यालयात गेलो होतो. जाताना नेहमीप्रमाणे 1-2 पुस्तकं माझ्याबरोबर होतीच वाचायला. म्हटलं तिथे एखाद्या वेळेला कामाला वेळ लागेल, बसावं लागेल, तर काहीतरी वाचत बसावं. एक कुसुमाग्रजांचा कविता संग्रह होता. त्या कविता संग्रहामध्ये एक कविता होती, त्याचं नाव प्रेमयोग. ही कविता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. मराठी कवितेतलं हे एक कैलास लेणं आहे. अप्रतिम कविता आहे, अजरामर कविता आहे. तर ती वाचता वाचता मी खरंच अत्यंत भारावून गेलो. तेवढ्यात मला बोलावणं आलं की साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे. ते कवितेचं पुस्तक मी बंद केलं आणि आतमध्ये साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. जे काय कामाचं होतं ते बोलणं झालं. त्याच्यानंतर जी चर्चा झाली, तुम्हाला माहिती आहे ती कशी चर्चा असते ती. तर झालं असं की मी म्हटलं की ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करतो आणि मग मी तुम्हाला परत सांगतो काय आहे ते. मी बाहेर आलो आणि घरी परतायला गाडीत बसलो. मी विचार करायला लागलो की कुसुमाग्रजांनी ही जी कविता लिहिली आहे प्रेमयोग, परंतु आपल्या भोवतीचं जे वास्तव आहे हे प्रेमयोग नसून धनयोग आहे आणि त्यातून या कवितेचा जन्म झाला. तर मी तुम्हाला आता कविता ऐकवणार आहे धनयोग. मात्र ती कविता ज्या प्रेमयोग या कवितेवर बेतलेली आहे, तर ती प्रेमयोग ही कवितासुद्धा मी तुम्हाला प्रथम ऐकवतो. तर आता ऐका कुसुमाग्रजांची प्रेमयोग ही एक अजरामर अप्रतिम कविता. प्रेमयोग. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडांवर करावं. भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. प्रेम अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यांवर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. या कवितेत कुसुमाग्रज कृष्णाच्या जीवनाच्या आधाराने प्रेम या गोष्टीचा आपल्याला विविध छटा उलगडून दाखवत आहेत. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं. यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचंय त्याच्यावर तर करावंच करावं, पण ज्याला मारायचंय त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. अशी ही अप्रतिम कविता प्रेमयोग. तर माझ्या मनात विचार आला की आत्ता जे कार्यालयामध्ये जे काही घडलं ते मनात विचार होतेच. तर त्यामुळे मनात विचार आला की प्रेमयोग हे काही खरं नाही. सध्या समाजात जे चालू आहे तो धनयोग चालू आहे. तर म्हणून ही कविता धनयोग.
तर आता मी तुम्हाला माझी धनयोग ही कविता वाचून दाखवतो. ही एका चांगल्या अर्थाने प्रेमयोग ह्या कवितेचं विडंबन आहे. तर ही कविता धनयोग कुसुमाग्रजांची क्षमा मागून तुमच्यासमोर सादर करतोय. धनयोग. पैसा कसा मिळवावा, पैसा कसा मिळवावा, कसाही मिळवावा. पैसा दुहितेला दावणीला बांधून कळ्यांच्या निश्वासावर बापांनी भारतात मिळवावा आणि आईबापांच्या थकलेल्या हातात भारतात करुणेचे कटोरे देऊन पोरांनी अमेरिकेत मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा देवाच्या नावावर ब्राह्मणांनी मिळवावा आणि भटा ब्राह्मणांना शिव्या घालून इतरांनी मिळवावा. सामाजिक सहजीवनाचे सप्तस्वर सतत बदसूर वाजत राहतील याची नीट व्यवस्था लावून सर्वपक्षीय राजकारण्यांनी मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा गृहलक्ष्मीच्या लालस ओठांना पणाला लावून मिळवावा. पैसा गृहलक्ष्मीच्या लालस ओठांना पणाला लावून मिळवावा किंवा कारुण्याचा बाजार मांडून मिळवावा. पैसा काळजाची नाती विसरून मिळवावा आणि वरून आश्वस्त हातांचे अभय असेल तर प्रसंगी खडगाची पाती परजूनही मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा बोबडे बोल बोलणाऱ्या बालकांचे KGसाठी इंटरव्ह्यू घेऊन मिळवावा. पैसा बोबडे बोल बोलणाऱ्या बालकांचे KGसाठी इंटरव्ह्यू घेऊन मिळवावा. पैसा पेपर फोडून मिळवावा. फोडू न शकलेल्या पेपराच्या उत्तरपत्रिकेतील गुण वाढवून मिळवावा. कधी काळी कोणा एका यशोदेने पाजलेल्या दुधाचे संस्कार विसरून मिळवावा आणि देवकीने आपल्यासाठी केलेल्या त्यागाचे मोल विसरूनही मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा शेतकऱ्याने नांगराच्या फाळावर घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला पडत्या भावानं विकत घेऊन मिळवावा. पैसा शेतकऱ्याने नांगराच्या फाळावर घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला पडत्या भावानं विकत घेऊन मिळवावा आणि तोच माल सणासुदीला काळ्या बाजारात विकून मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा दिवसा मिळवावा. पैसा रात्री मिळवावा. पैसा कष्ट करून व्हाईटचा मिळवावा पण त्याहूनही अधिक कष्ट न करता ब्लॅकचा मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा ज्याचे काम करायचे त्याच्याकडून तर मिळवावाच मिळवावा. पैसा ज्याचे काम करायचे त्याच्याकडून तर मिळवावाच मिळवावा पण ज्याचे काम करायचे नाही त्याच्याकडूनही मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा समाजात मान मिळवण्यासाठी मिळवावा. पैसा समाजात मान मिळवण्यासाठी मिळवावा. पैसा अभिमानी अपराजित जगण्यासाठीही मिळवावा आणि हे सारे विसरून पैसा मान अभिमान सोडून मिळवावा. पैसा निर्लज्ज पराजित होऊनही मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. पैसा चारही पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवन नावाच्या द्रवासाठी मिळवावा. सुरुवातीला कशासाठी मिळवायचा याचा विचार करून मिळवावा आणि पुढे कशासाठी मिळवायचा याचा विचार न करता विचार शून्य होऊन घायाळ होईपर्यंत मिळवावा. पैसा कसाही मिळवावा. कारण पैसा आहे आजच्या घायाळ माणसांच्या संस्कृतीचा सारांश. कारण पैसा आहे आजच्या घायाळ माणसांच्या संस्कृतीचा सारांश, त्यांच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि त्याच घायाळांच्या मताप्रमाणे भविष्यकालातील त्यांच्या अभ्युदयाची आशा एकमेव. तर अशी माझी धनयोग ही कविता. थोडा आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असं सांगू इच्छितो की पुढे एकदा आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमान्य सेवा संघाने विडंबन काव्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही खूप कविता आल्या. परीक्षक म्हणून प्रसिद्ध कवी आणि माझे लाडके कवी अशोक नायगावकर, महेश कळुसकर आणि रामदास फुटाणे, मला नक्की आता आठवत नाही रामदास फुटाणे हे परीक्षक होते का मुख्य समारंभाला आले होते, पण अशोक नायगावकर त्याचे परीक्षक होते एवढं मात्र नक्की. अशोक नायगावकर आणि महेश केळुसकर हे त्याचे परीक्षक होते आणि त्यांनी या कवितेला प्रथम पारितोषिक दिलं होतं. असो, तर आता मी एक दुसरी कविता सादर करतो आहे की धनयोग वगैरे सगळं किती खरं असलं तरीही
काही मूल्य अबाधित असतात. प्रेम, प्रामाणिकपणा, ही मूल्य जी आहेत ना, ही अबाधित आहेत. दुर्दैवाने आपल्या समाजात ह्या मूल्यांची आता वानवा वाटायला लागलेली आहे. आपलं सामाजिक जीवन जर बघितलं, म्हणजे मी ज्या काळात वाढलो त्या काळातलं सामाजिक जीवन ह्यापेक्षा खूप सुंदर होतं असं वाटतं. कदाचित आता मी म्हातारा झालो आहे असं म्हणायला हरकत नाही, वय झालं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक वय होणाऱ्या पिढीला असं वाटत असतं की आपल्या वेळची मूल्य खूप चांगली होती. पण तो भाग आला इथं. आज जर आपण नजर टाकली तर एस.एम. जोशींसारखे सत्वशील राजकीय पुढारी आपल्याला किती दिसतात. तेव्हा विचार करण्याजोगी गोष्ट आहे. पण ही सगळी सामाजिक परिस्थिती अलाहिदा. प्रेम, प्रामाणिकपणा ही मूल्य अबाधित राहणार आहेत आणि आपण वैयक्तिकदृष्ट्या त्या मूल्यांच्या आधारानंच वाटचाल करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. निदान मला असं नेहमी वाटतं. तर त्या अर्थानं माझी एक दुसरी कविता आहे आणि त्याचं नाव आहे प्रश्न बहुतांशी. तर ही कविता आहे का, प्रश्न बहुतांशी. प्रश्न बहुतांशी भाकरीचे नसतात. आता बहुतांशी म्हणण्याचं कारण असं की काही प्रश्न भाकरीचे असतात आणि भाकरीचे जर प्रश्न असतील तर मूल्य काही वेळेला बाजूला ठेवली जातात, नाईलाज असतो. पण ज्या समाजातून आपण येतो, ज्या समाजातून बरीचशी लोकं येतात, त्या समाजातले प्रश्न हे बहुतांशी भाकरीचे नसतात. म्हणून मी असं म्हटलं आहे की प्रश्न बहुतांशी भाकरीचे नसतात. प्रश्न भाकरीवर लोण्याचा गोळा नसला तरी पोट भरू शकते हे स्वतःला समजावण्याचे असतात. प्रश्न बहुतांशी भाकरीचे नसतात. प्रश्न भाकरीवर लोण्याचा गोळा नसला तरी पोट भरू शकते हे स्वतःला समजावण्याचे असतात. त्या एका निर्णायक क्षणाच्या थांब्यावरून फुटतात दोन वाटा. त्या एका निर्णायक क्षणाच्या थांब्यावरून फुटतात दोन वाटा. त्यातली दुसरी जाते अखेर शेवटी कलेवरांच्या टाळूवरील लोणी खाण्यापर्यंत. त्या एका निर्णायक क्षणाच्या थांब्यावरून फुटतात दोन वाटा. त्यातली दुसरी जाते अखेर शेवटी कलेवरांच्या टाळूवरील लोणी खाण्यापर्यंत. आणि पहिली वाट, आणि पहिली मित्रांनो, ती पहिली वाट कुठेच जात नाही. मित्रांनो, ती पहिली वाट कुठेच जात नाही. त्या दिशेनं तुम्हालाच करायचा असतो एक न संपणारा अखंड प्रवास. या तुमच्या प्रवासाच्या पाऊलखुणांचीच होत असते एक वाट. या तुमच्या प्रवासाच्या पाऊलखुणांचीच होत असते एक वाट. ज्या वाटेवर तुम्हाला सोबत करतात पुण्यात्म्यांचे अश्वस्थ हात. लक्षात असू द्या मित्रांनो, लक्षात असू द्या मित्रांनो, प्रश्न बहुतांशी भाकरीचे नसतात. प्रश्न बहुतांशी भाकरीचे नसतात. भाकरीवर लोण्याचा गोळा नसला तरी पोट भरू शकते हे स्वतःला समजावण्याचे असतात. तर मित्रांनो, माझ्या या अशा दोन कविता, धनयोग आणि प्रश्न बहुतांशी, कशा वाटल्या तुम्हाला जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलचं काम, माझं काम जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स लिहा. मित्रमंडळींनाही या आनंद यात्रेत सामावून घ्या. धन्यवाद. परत भेटूयाच महिन्याभरात. नमस्कार.